हॅलो हाय नमस्कार. माझं नाव आरती ठाणांबीर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर आज आहे आमच्या घरी आमच्या छोटीचं अन्नप्रशान. तर तुम्हाला मी त्याच्या काही काही व्हिडिओ दाखवते आणि आम्ही नक्की कशा पद्धतीने अन्नप्रशान करतोय तिचा ते दाखवते. त्याच्या आधी आम्ही तयारी करतानाची एक व्हिडिओ आहे ती तुम्ही बघून घ्या. चला तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, प्रियाताई, गौरव भाऊजी, प्रीतीताई आणि कुशल भाऊजींनी किती छान डेकोरेशन केलं आहे. तर आता आपण पूर्ण एकदा डेकोरेशन बघूयात आणि डेकोरेशनमध्ये काय काय केलं तेही व्हिडिओमध्ये बघूयात. तर आम्ही डेकोरेशनमध्ये दोन्ही साईडून बलून्स लावून घेतलेत, व्हाईट आणि रेड कलरचे, आणि शुभ अन्नप्रशान असा नावाचा एक छान टॅग लावलेला आहे. त्याच्या खाली रिबिन्स लावलेत, ज्याच्यापासून आपण गिफ्टवरती जे रिबिन्स लावतो ना तेच रिबिन्स इथे आम्ही लावलेत. आमच्या घरी ते होते. आणि त्याच्या खाली ग्रीवा त्याच्यावरती बसणार आहे, तर तिथेही छान आम्ही फुलांनी सजवलं आहे. आणि तिची ती प्रिन्सेसची एक हॅट आहे ती तिच्यासाठी आणली आहे. आणि जेव्हा तिथे ती बसणार तेव्हा मग तिची आम्ही आरती करणार आहोत. तर खाली आम्ही छान असं आरतीचं ताटसुद्धा ठेवलेलं आहे. तर त्या आरतीच्या ताटाच्या भोवती असंच डेकोरेशन करण्यासाठी आपल्याकडे जे नकली फुलं आहेत, पण हे नकली फुलांची माळ आहे, ऑरेंज आणि येल्लो कलरची माळ अशा साईडून ठेवलेली आहे. हां, 2, 1 स्टार्ट. इकडे आम्ही खाली चिप्सचे वेगवेगळे पॅकेट्स ठेवलेले आहेत. तिकडे नारळाचं पाण्याचं शहाळं असतं ते ठेवलेलं आहे. इकडे कलिंगर ठेवला आहे. उटीवरून आणलेले चॉकलेट्स आहेत. इथे मिठाया ठेवल्या आहेत. इकडे डाळिंबाचे दाणे आणि संत्र्याच्या फोडी आहेत. इथे आहेत ग्रीवासाठी स्पेशल आम्ही केलेले छोटे छोटे मेदूवडे. आणि त्याच्या पुढे आहे डार्क फॅन्टसीचे हे छोटे आतमध्ये बिस्किट्स असतात ते आहे. आणि इकडे फळांचे वेगवेगळ्या फळांनी भरलेली एक छोटी टोकरी ठेवलेली आहे. आणि इकडे आमच्या गावच्या साईडला टरबुजाचीच टेस्ट असणारं एक छोटं असं फळ आहे. आणि इकडे अक्रोड आहेत, काजू आहेत, बदाम आहेत, अंजीर, पिस्ता, आणि इकडे गुलाबजाम आहेत. आणि इथे ग्रीवासाठी आम्ही स्पेशल खीर बनवली आहे, जी तिला अन्नप्राशन करताना भरवली जाणार आहे, जी तिच्या हेल्थसाठी व्यवस्थित असणार आहे, ती याच्यात आम्ही ठेवणार आहोत. त्यानंतर आम्ही सर्वांनी ग्रीवाला ओवाळून घेतलं आणि सर्वजण असे एक एक करून तिला वेगवेगळ्या पदार्थाची चव देत होतो. म्हणजेच हे पदार्थ तिच्यासाठी हेल्दी होतेच, पण एक एक करून तिला वेगवेगळ्या पदार्थाची टेस्ट देत होतो. तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच.
तरी आजचा व्हिडिओ ग्रीवाच्या अन्नप्राशनावरचाच होता. तरी आजचा हा ब्लॉग तुम्हाला नक्की कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.